नमस्कार, मी देवेंद्र मधुघोष सूर्यवंशी आपले स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शबरी आर्थिक विकास महामंडळाची जी काही आदिवासी एफपीओंसाठीची एक नवीन योजना जाहीर झालेली आहे त्या संदर्भात चर्चा करणार आहोत किंवा माहिती घेणार आहोत. या योजनेअंतर्गत जे आदिवासी बंधूंचे एफपीओ आहेत, ज्या अंतर्गत 80% जास्त एसटी कॅटेगरीचे आदिवासी समाजाचे सभासद आहेत, अशा प्रकारच्या सगळ्या एफपीओ या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. तर अशा आपल्या संस्था असतील तर आपण या योजनेमध्ये अर्ज करू शकतो. या योजनेअंतर्गत आपल्याला फक्त 10% स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन करून बाकी उर्वरित रक्कम आपल्याला सबसिडी स्वरूपामध्ये मिळणार आहे. त्यात आपल्याला विना व्याज कर्जसुद्धा मिळणार आहे. अशा सगळ्या प्रकारच्या फॅसिलिटीज या योजनेअंतर्गत आहेत. जर आपल्याला अशा प्रकारच्या संस्थांच्या माध्यमातून उद्योग व्यवसाय सुरू करायचे असतील आणि याविषयी सगळी माहिती जाणून घ्यायची असेल, म्हणजे कोण या अंतर्गत अर्ज करू शकतो, अनुदान किती मिळणार आहे, आवश्यक कागदपत्र काय आहेत आणि आपल्याला अर्ज कशा स्वरूपामध्ये करायचे आहेत, तर या सगळ्या गोष्टींची माहिती घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा. तर मग चला सुरुवात करूयात. तर शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्यादित नाशिक यांच्या माध्यमातून ही जी जाहिरात आलेली आहे ती योजना काय आहे आणि एफपीओंना या अंतर्गत खरंच काही संधी आहे का, ते सगळ्या गोष्टी आपण आता समजून घेणार आहोत. तर मग चला सुरुवात करूयात. सगळ्यात आधी ही जाहिरात प्रसिद्ध केली होती 7 जुलै 2026 रोजी सकाळ या वर्तमानपत्रामध्ये. तुम्ही ती पाहू शकता, तुम्हाला ती जाहिरात दिसत असेल. आणि या जाहिरातीनुसारच आपल्याला या योजनेअंतर्गत दिनांक 7 ऑगस्ट 2026 रोजी त्यांच्या ईमेलवर किंवा पत्त्यावर हार्ड कॉपी स्वरूपामध्ये डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट आणि त्यांचा प्रस्ताव आपल्याला त्या ठिकाणी पाठवायचा आहे. या संदर्भातली ही जाहिरात आहे. त्यानुसार या जाहिरातीसोबतच्या डॉक्युमेंट्समध्ये या योजनेमध्ये कुठले कामं करता येऊ शकतात त्याही गोष्टी आपण समजून घेणार आहोत. तर या अंतर्गत अर्ज कोणाला करता येईल, जसं आपण जाहिरातीमध्ये आता बघितलं की यामध्ये की ज्या एफपीओज आहेत त्यांना या योजनेअंतर्गत ॲप्लिकेशन करता येऊ शकतं. पण आता एफपीओ म्हणजे नेमकं काय, एफपीओची व्याख्या काय आहे ते आधी समजून घेणं गरजेचं आहे. त्यानुसार आपल्याला या एफपीओंना म्हणजे कोणाला अर्ज करता येईल तो विषय लक्षात येणार आहे. तर एफपीओ अंतर्गत कंपनी कायद्याअंतर्गत रजिस्टर्ड झालेली जी काही आदिवासी शेतकरी उत्पादक कंपनी आहे ती या योजनेअंतर्गत एफपीओ म्हणून पात्र आहे. त्याच पद्धतीने महाराष्ट्र राज्याच्या सहकार कायद्याअंतर्गत निर्माण झालेली आदिवासींची कोणती शेतकरी सहज संस्था असेल की जिचे सभासद आदिवासी आहेत ते सुद्धा ॲप्लिकेबल आहे. केंद्रशासित कायद्याअंतर्गत मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह संस्था असेल ज्यामध्ये आदिवासी सभासद आहेत ती सुद्धा या अंतर्गत लायबल आहे, अर्ज करण्यासाठी पात्र आहे. FRA कायद्याअंतर्गत FIA कायद्याअंतर्गत काम करणाऱ्या आदिवासी ग्रामसभा आणि ग्रामसभांचे समूह हे सुद्धा यासाठी पात्र आहेत. वंदन केंद्र, मावी व उमेद या अंतर्गत कार्यरत असलेले स्वयं सहाय्यता बचत गट आणि ग्रामसंघ फेडरेशन हे सुद्धा या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. कृषी विभागाअंतर्गत स्थापन झालेले आत्मा विभागाअंतर्गत जे काही गट स्थापन होतात ते सुद्धा या योजनेअंतर्गत पात्र आहेत. या व्यतिरिक्त कायद्याअंतर्गत किंवा इतर विभागाअंतर्गत तयार झालेले आदिवासींचे नोंदणीकृत गट हे या योजनेअंतर्गत ॲप्लिकेशन करू शकतात, ते यासाठी पात्र आहेत. म्हणजे एफपीओची व्याख्या ही खूप मोठी विस्तृत स्वरूपामध्ये आहे, ते साधारण आपल्याला यावरून लक्षात येत आहे. यामध्ये अर्ज करण्यासाठी काही पात्रता अटी आहेत ते सुद्धा आपल्याला समजून घ्याव्या लागतील. त्या पात्रता अटींनुसार या गटामध्ये म्हणजे ती शेतकरी उत्पादक कंपनी असेल किंवा इतर कोणत्याही एफपीओ असतील त्यांच्यामध्ये 80% सभासद हे अनुसूचित जमातीचे म्हणजे ST शेड्यूल्ड ट्राईब्स या कॅटेगरीमध्ये असले पाहिजे. आणि उर्वरित जे 20% सभासद आहेत त्यापैकी बहुतांश सभासद हे मागासवर्गीय म्हणजे इतर SC असतील, NT असतील किंवा OBC असतील या प्रवर्गातील असणं आवश्यक आहे. बाकी यानुसार आपण या क्रायटेरियामध्ये बसत असू तरच आपल्याला ॲप्लिकेशन करायचं आहे. आणि यामध्ये कमीत कमी 100 सभासद असणं आवश्यक आहे. हा क्रायटेरिया इथे महत्त्वाचा आहे, तो लक्षात घ्या. बऱ्याच बचत गटांमध्ये असतील किंवा आत्माअंतर्गत शेतकरी गटांमध्ये असतील त्यामध्ये सभासद संख्या इतकी नसते, 10 किंवा 20 यापेक्षा तिथे जास्त सभासद नसतात. परंतु आपल्याला इथे लक्षात घ्यायचं आहे की ज्यांच्याकडे 100पेक्षा जास्त सभासद आहेत त्यांनीच या योजनेमध्ये अर्ज करायचा आहे. त्यापेक्षा कमी सभासद असतील तर आपण या योजनेसाठी पात्र नाहीत, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यानुसार या योजनेअंतर्गत कोणते कोणते व्यवसाय सुरू करता येतील तो सुद्धा खूप महत्त्वाचा भाग आहे, तो आपण समजून घेणं गरजेचं आहे. यामध्ये कृषी संलग्नित जे काही व्यवसाय आहेत ते सगळे व्यवसाय आपल्याला करता येऊ शकतात. त्यामध्ये शेतीची पद्धत बदलायची असेल
किंवा त्या अंतर्गत आपल्याला काही मालाची साठवणूक किंवा प्रक्रिया एकत्र करून मालाची वाहतूक विक्री करायची असेल, यासाठी काही इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायचं असेल ते करता येतील. आपल्याला राईस मिल, दाल मिल, तेल काढणी यंत्र म्हणजे ऑइल मिल असेल किंवा सॉर्टिंग, क्लीन ग्रेडिंग सॉर्टिंग युनिट असेल, ते सुद्धा आपल्याला या अंतर्गत सुरू करता येऊ शकतात. ब्रँडिंग करून आपल्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विक्री करायची असेल ते सुद्धा आपण या योजनेअंतर्गत घेऊ शकतो. किंवा कृषी संलग्नित व्यवसाय असेल, गोडाऊन बांधकाम असेल, कृषी यांत्रिकीकरण असेल, सूक्ष्म सिंचन पद्धती असेल, कोल्ड स्टोरेज असतील, त्यासाठी आपल्याला काही सोलर ड्रायर्स वगैरे या सगळ्या गोष्टी घ्यायच्या असतील, या सगळ्या गोष्टी आपण या योजनेअंतर्गत घेऊ शकतो आणि यावर आपण काम करू शकतो. याशिवाय कुक्कुटपालन, शेळीपालन, दुग्ध उत्पादन प्रक्रिया उद्योग, मत्स्य व्यवसाय, वनोपज विक्री व प्रक्रिया उद्योग, अहिंसक मत्स उपज, औषधी वनस्पती उत्पादन, पर्यटन विकास, आदिवासी कला व हस्तकला, आदिवासी उत्पादने विपणन व्यवस्था उभारणे, यासाठीचे जे काही व्यवसाय आहेत ते सगळे या अंतर्गत आपण घेऊ शकतो आणि त्या अंतर्गत हे व्यवसाय करणं पात्र असेल, ही गोष्ट इथे लक्षात घ्यावी लागेल. म्हणजे बऱ्यापैकी विस्तृत स्वरूपामध्ये आपल्याला ही कॅटेगरी आहे की ज्यामध्ये आपण या योजनेअंतर्गत ऍप्लिकेशन करू शकतो. आता या योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य किंवा अनुदान किती आहे ते सुद्धा आपण समजून घेणार आहोत. तर या योजनेअंतर्गत प्रकल्प किमतीच्या साधारणतः 40% हे अनुदान देण्यात येणार आहे. म्हणजे समजा आपण उदाहरणादाखल समजून घेऊयात, आपल्याला 1 कोटीपर्यंतचा प्रोजेक्ट सुरू करायचा आहे, तर त्या अंतर्गत 10% हे आपलं ओन कॉन्ट्रीब्युशन असेल, 40% हे आपल्याला अनुदान किंवा सबसिडी स्वरूपामध्ये मिळणार आहे, ते आपल्याला गव्हर्नमेंटला परत करायची गरज नाहीये. आणि उर्वरित जे 50% आहे ते आपल्याला यांच्याकडून खेळते भांडवली कर्ज किंवा मुदती कर्जाच्या स्वरूपामध्ये मिळणार आहे. आता हे टर्म लोन किती असेल, साधारणतः कर्जाचा भाग जो आहे तो 50% साधारणतः असणार आहे. या अंतर्गत जो काही निधी मिळणार आहे त्याकरता आपल्याला 3 वर्षापर्यंत कोणत्याही प्रकारचं व्याज द्यायचं नाहीये. लक्षात घ्या, आपल्याला हे व्याजमुक्त किंवा आपल्याला कुठल्याही प्रकारचं व्याज द्यायची गरज नाही अशा स्वरूपाचं कर्ज आपल्याला मिळणार आहे. आणि पुढील 4थ्या वर्षापासून पुढील 5 वर्षासाठी म्हणजे आपल्याला परतफेड 8 वर्षात करायची आहे आणि पुढील 5 वर्षासाठी आपल्याला फक्त 3% व्याज द्यायचं आहे. लक्षात घ्या, इतकं स्वस्त कर्ज कुठेही उपलब्ध होत नाही आणि ही आपल्याला खरंच संधी आहे की या अंतर्गत आपण अशा पद्धतीने ऍप्लिकेशन करू शकतो आणि उद्योग सुरू करू शकतो. आदिवासी बंधूंनी नक्कीच या योजनेचा विचार करावा. जर आपण यामध्ये पात्र असू तर आपण नक्कीच या अंतर्गत अर्ज केला पाहिजे. या प्रस्तावासोबत आपल्या काही कागदपत्र सुद्धा जोडायची आहेत. ती कागदपत्र ची यादी मोठी आहे, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची यादी आहे. ती यादी साधारणतः महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत त्या मी सांगतो. आपल्या प्रोजेक्ट रिपोर्ट, नोंदणी प्रमाणपत्र, पॅन कार्ड, MOA, AOA, GST जर असेल तर आपल्याला जोडायचं आहे. 80% सभासद हे अनुसूचित जमातीचे असल्याचे प्रतिज्ञापत्र आपल्याला जोडायचं आहे. FPOचे सर्व संचालक हे अनुसूचित जमातीचे असल्याबाबतचे सुद्धा प्रतिज्ञापत्र आपल्याला या ठिकाणी जोडायचं आहे. संचालक मंडळाचे डॉक्युमेंट्स, पॅन कार्ड, आधार कार्ड, जातीचा दाखला या ठिकाणी जोडायचं आहे. तसेच मोबाईल नंबर, फोन, बँकेचं पासबुक, आपले ऑडिट रिपोर्ट्स आहेत, या सगळ्या गोष्टी ज्या स्क्रीनवर दिलेल्या आहेत त्या आपल्याला जोडायच्या आहेत. ज्या जागेवर आपण प्रोजेक्ट सुरू करणार आहोत त्या जागेचा आपल्याला 7/12 उतारा, 8चा उतारा सुद्धा आपल्याला जोडायचा आहे. तसं आपले फूड लायसन्स वगैरे असतील तर ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी जोडायचं आहे. ही वरील दिलेली डॉक्युमेंट्स आपल्याला यासोबत जोडायची आहेत आणि ती आपल्याला अर्जासोबतच आपल्याला ही डॉक्युमेंट सबमिट करायची, ही गोष्ट लक्षात घ्यावी. या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी आमच्याकडून तुम्ही करून घेऊ शकतात. आमच्याकडूनच केलं पाहिजे असं कुठलंही बंधनकारक नाही आहे, परंतु आमच्या माध्यमातून केलं तर आम्ही या सगळ्या गोष्टींची योग्य पद्धतीने खातरजमा करू. या सगळ्या गोष्टी पूर्ण होत आहेत. आपला DPR चांगल्या पद्धतीने तयार करून देऊ जेणेकरून पुढे त्रुटी येणार नाही किंवा त्रुटी आल्याच तरी त्यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी आम्ही आपल्या सोबत आहोत. या सगळ्या सेवा FSR कडून आपल्याला उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामध्ये योजनेबाबतची संपूर्ण माहिती देणं, त्याचं मार्गदर्शन, त्यासाठी आवश्यक सेवा आम्ही उपलब्ध करून देऊ. अर्ज, प्रोजेक्ट रिपोर्ट, आपला ठराव असेल, आपल्यासाठी आवश्यक जे परिपत्रक यासोबत जोडायची आहेत ती सुद्धा परिपत्रक आम्ही सगळ्या गोष्टी आपल्याला या अंतर्गत बनवून देऊ. प्रोजेक्ट रिपोर्ट बनवणं तो व्यवस्थित स्वरूपामध्ये असेल आणि पुढे काही बदल लागल्यास त्यामध्ये आम्ही त्या सगळ्या गोष्टी कंप्लीट करून देऊ आणि आवश्यक जे डॉक्युमेंट्स पूर्तता करण्यासाठी आम्ही मार्गदर्शन सुद्धा आपल्याला या अंतर्गत करणार आहोत. या योजनेत अर्ज करण्यासाठी कुठल्याही विभागाने आमची नेमणूक केलेली नाहीये, ही गोष्ट इथे लक्षात घ्या. आम्ही एक खाजगी कंपनी आहोत आणि या व्यावसायिक सेवा आपल्यासाठी देत असतो. त्या जर तुम्हाला आमच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी घ्यायच्या असतील, या काम करून घ्यायचं असेल तर स्क्रीनवर दिलेले जे काही व्हॉट्सअप नंबर आहेत, मोबाईल नंबर आहेत त्यावर तुम्ही संपर्क करू शकता. आमचे प्रतिनिधी तुम्हाला या योजनेसाठी आवश्यक असलेली सर्व माहिती पाठवतील आणि आमच्याकडून तुम्ही व्यावसायिक सेवा हव्या असल्यास घेऊ शकतात. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. या व्हिडिओतली माहिती तुम्हाला आवडली असल्यास, उपयुक्त वाटली असल्यास या व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या योजनेची माहिती होईल आणि जे काही आदिवासी बंधूंच्या FPOs आहेत त्यांना या योजनेअंतर्गत अर्ज करता येईल. अर्ज करण्यासाठी त्यांना संधी उपलब्ध होईल. नक्कीच यासारख्या सबसिडीच्या योजना पुन्हा येत नाही. आपण नक्कीच या गोष्टीचा लाभ घ्यावा हे माझं आपल्याला सांगणं आहे. धन्यवाद.